डोंबिवली ही सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांची नगरी म्हणून ओळखली जाते. एक सुसंस्कृत शहर म्हणून एक वेगळी ओळख डोंबिवलीने निर्माण केलेली आहे. आणि माणसांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत घडवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असतो तो पुस्तकांचा. आणि हा पुस्तकांचा वसा घेऊन गेली अनेक वर्ष डोंबिवलीतली एक संस्था अतिशय प्रामाणिकपणे आणि हिरिरीनं आपलं कार्य चालवत आहे. ती संस्था म्हणजे पै फ्रेंड्स लायब्ररी. आज डोंबिवलीमध्ये हे नाव ऐकलं नाही असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही. डोंबिवलीमधल्या लोकांमध्ये वाचन संस्कृती रुजवणं, ती वाढवणं, जोपासणं हा जणू पै फ्रेंड्स लायब्ररीचा ध्यासच आहे. आणि केवळ पुस्तकं आदान प्रदान करणं लायब्ररीत जाऊन एवढाच त्यांचा उद्देश नाही, तर पुस्तक आदान प्रदान सोहळा हा 10 दिवसांचा मोठा सोहळा आयोजित करणं असेल किंवा एकाच दिवशी लाखो पुस्तकं डोंबिवलीतल्या एका रस्त्यावरती मांडून बुक स्ट्रीट सारखा उपक्रम आयोजित करणं असेल, की ज्या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा झालेली आहे, असे मोठे मोठे कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यामध्ये सुद्धा पै फ्रेंड्स लायब्ररीचा खूप मोठा वाटा आहे. आणि हा एवढा मोठा डोलारा आपल्या खांद्यांवरती यशस्वीपणे आजपर्यंत ज्यांनी सांभाळलेला आहे ते पै फ्रेंड्स लायब्ररीचे निर्माते आणि संचालक श्री पुंडलिक पै म्हणजे पै काका यांना आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये भेटणार आहोत. काका, आजच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. पै फ्रेंड्स लायब्ररीला आम्ही सगळेजण अगदी खूप आधीपासून ओळखतोय, पण हे जाणून घ्यायला आवडेल की ही पै फ्रेंड्स लायब्ररीची संकल्पना तुमच्या मनात कधी आली आणि याचा जन्म कसा आणि कधी झाला? नमस्कार रसिको, मी तुम्हाला थोडंसं एक 38 वर्षापूर्वी घेऊन जातो आता. तर माझं ग्रॅज्युएशन आपलं डोंबिवलीतल्या पेंढारकर कॉलेजमध्ये झालं आणि मी BCom परीक्षा दिली आणि पुढे काय करायचं असा विचार होता. आणि मला कुठल्याही परिस्थितीत नोकरी करायची नव्हती, काहीतरी व्यवसाय करता. आणि मी डोंबिवलीच्या टिळकनगर परिसरामध्ये फ्रेंड स्टोअर म्हणून दुकान आहे, तिकडे आम्ही 4 भावंड तिकडे आम्ही काम करायचो. आणि तिकडे ना बरीचशी पुस्तकं असायची, पुस्तकाचं दुकान होतं. तर त्यातल्या त्यात का बाबुराव अर्नाळकर, तर बरेचशा लोकांना माहिती असेल, तर त्यांची पुस्तकं मी वाचायचो. आणि त्यांच्या पुस्तकावरनं प्रेरणा घेऊन मला असं वाटलं की आपण समजा एखादी लायब्ररी ओपन केली. एक लक्षात घ्यायचं की त्यावेळेला डोंबिवलीमध्ये जवळपास 136 लायब्ररी होते असं मी ऐकलंय. आणि त्याच्यापैकी एक 137 लायब्ररी पै फ्रेंड्स लायब्ररी सुरुवात करायचं मी तेव्हा ठरवलं. आणि फक्त 100 पुस्तकांनी पै फ्रेंड्स लायब्ररीची स्थापना 22 मे 1986 रोजी सुरुवात केली. रसिका हो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या वाचनालयांमध्ये असा नियम असतो की एखादं पुस्तक जेव्हा तुम्ही घरी घेऊन जाता तेव्हा त्या एका ठरलेल्या वेळामध्ये तुम्हाला ते परत द्यावं लागतं. आणि मग ते परत दिलं नाही तर तुमच्याकडनं काहीतरी शुल्क आकारलं जातं. त्या पुस्तकाला थोडंसं काही डाग पडले असेल, तुमच्या हातनं ते फाटलं गेलं असेल तर तुमच्याकडनं शुल्क आकारलं जातं. पण असा कुठलाही नियम पै फ्रेंड्स लायब्ररीमध्ये नाही. तर हे वेगळे पण तुम्हाला कसं परवडतं? एखाद्याने पुस्तक आणूनच नाही दिलं तर, किंवा ते पुस्तक खराब झालं तर, असा विचार काकांच्या मनामध्ये कधीही आलेला नाही. पण असे काही अनुभव आहेत का तुमच्याकडे? आहेत, बरेचसे आहेत. पण काय असतं माहिती आहे का की आज जर तिची संख्या खूप कमी आहे, 3% किंवा 5%, जास्तीत जास्त 5%पर्यंत, जर आपण तिकडे लक्ष जर दिलं ना तर आपण वाचनालय चालू शकत नाही. आज जे वाचनालय बरेचसे बंद झाले ना त्याचं हेच कारण काय माहिती आहे का की जेवढे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही कमी ठेवणार ना तेवढं फ्रीडम मिळतो. समजलं ना की पहिलं जे आहे ते ह्याचे वाचनालयाची वेळा, आपलं जे वाचनालय आहे ते पहाटे आपलं सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत उघडं असतं. तर लोकांना एक फ्रीडम मिळतो की आपण कधी जाऊन ते पुस्तकं बदली करूया. आणि दुसरं, समजा आपण कायदे कानून जर जास्त हे केले, समजा पुस्तक फाटलं दंड हे करा, उशीर झाला दंड घे, तर लोक म्हणतात कशाला आपण विकत घेऊया, लायब्ररीची काय गरज आहे. समजलं एक. आणि दुसरं, नाही वाचलं तर काय होणार? काय माहिती का, आज अन्न वस्त्र निवारा हे सर्व झाल्यानंतर शेवटचं जे आहे ते वाचन आहे. लोकांना त्याचं काय असं वाटत नाही की बाबा वाचायलाच पाहिजे वगैरे वगैरे, पण त्यांच्या हातात जेव्हा पुस्तक जातं ते वाचतात. तर आता वाचनालयाने जर असे कडक नियम वगैरे ठेवले तर म्हणतात जाऊ दे ना, कशाला आपल्याला हे करायचं, आपण पुस्तक विकत घेऊ, बरोबर का नाही. तर पै फ्रेंड्सने काय केलं, हे सर्व ते काढून टाकले. काही नियम वगैरे अटी वगैरे काय नाही, तुम्ही पुस्तक घेऊन जा, वाचा, समजा काय फाटलं किंवा गाळ झालं काय झालं
तर त्याचं आम्ही हे शुल्क आकारतच नाही. का माहिती का, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाचनालय वाचक आहेत, तर ते दुसरे जे वाचक आहेत ते त्याची भरपाई करून देतात. उगाच आपण त्यांना दंड, तर काय होतं माहिती आहे का, ह्याच्यानी ना अजून चांगला एक मेसेज जातो की पै फ्रेंड्समध्ये कुठलाही दंड आकारला जात नाही. ओके, त्याच्यामुळे एक माउथ पब्लिसिटी जाते आणि अजून वाचक संख्या वाढते. हे आजपर्यंत आपण करत आलोय, म्हणून आपल्याकडे वाचक संख्या जास्त. आणि मला असं वाटतं एक आपलेपणाचा धागा त्याच्यामुळे जास्त जोडला जातो. जेव्हा कुठलेही रूल्स अँड रेग्युलेशन नसतात, नियमांची जाचक बंधनं नसतात, तेव्हा ती गोष्ट आपलीशी वाटायला लागते. आणि म्हणून सगळ्या वाचकांना पै फ्रेंड्स लायब्ररी ही माझी संस्था आहे असं अगदी आदराने प्रेमाने वाटत राहतं. मला जायचंय काही पुढच्या उपक्रमांकडे की जे नियमित तत्वावरती पै फ्रेंड्स लायब्ररीमध्ये चालू आहे. ते म्हणजे मुलाखती असतील काही लेखकांच्या किंवा प्रकाशकांच्या, पुस्तक प्रकाशन सोहळे किंवा पंडू कट्टा सारखा एखादा उपक्रम आहे, किंवा फ्रेंड्स कट्टा सारखा नियमित चालू असणारा उपक्रम आहे. ह्या उपक्रमांबद्दल थोडीशी माहिती आम्हाला सांगा. तर पै फ्रेंड्स लायब्ररी ना असं फक्त वाचक आणि लायब्ररी तर हे संबंध न ठेवा आपण अजून पुढे गेलो. काय होतं की समजा आपण एखादं पुस्तक प्रकाशन किंवा एखाद्या लेखकाला बोलवलं, त्यांचे अनुभव सांगितले किंवा त्यांनी त्यांचं पुस्तकातलं काही भाग त्यांनी वाचून दाखवलं, तर ह्याच्याने काय होतं की जो वाचक आहे तो अजून आपल्याबरोबर जोडला जातो. तर हे विचार करून फ्रेंड्स कट्टाचं आपण निर्माण केलं. आता हे फ्रेंड्स कट्टा म्हणजे काय की तिकडे आपले जे वाचक वर्ग ते येतात, त्याच्यानंतर लेखक येतो किंवा बाकीचे जे काही प्रकाशन असं काही असेल तर ते लोक येतात आणि तिकडे सर्व जमतात. आणि जमल्यामुळे काय होतं की पुस्तकांचं आदान म्हणजे विचाराचं देवाणघेवाण होतं. तर हे करत असल्यामुळे काय झालं की अजूनही काही लोक जुळत. आणि ह्याला आपण काय केलं की ह्याला असं कंडिशन नाही की त्यांनी पै फ्रेंड्स लायब्ररीचाच सभासद असायला पाहिजे, कोणी चालेल. ज्यांना वाचनाची आवड आहे, ज्यांना पुस्तकांबद्दल माहिती आहे, कोणी येऊ शकतं तिकडे. तर त्यामुळे काय झालं की एक वाचकांची जी संख्या आहे ती हळूहळू वाढत गेली. समजा त्याचबरोबर आपण फंडू कट्टा, तर फंडू कट्टा म्हणजे काय की जसं फ्रेंड्स कट्टा आहे तसं लहान मुलांसाठी, त्याच्यासाठी बाहेर काहीच असं नव्हतं, तर लहान मुलांसाठी आपण फंडू कट्टा चालू केला. आता फंडू कट्टा म्हणजे एक्झॅक्टली मुलं येतात आणि तिकडे गोष्ट सांगतो आपण, गाणी असतात, काही गेम्स असतात. तर हे केल्यामुळे काय झालं ती मुलं यायला लागली. आता आपण काय हे करतो की आज जी मुलं आहेत तीच पुढचे वाचक आहेत. तर मुलांना आपण वाचनाची गोडी निर्माण केली तर ते उद्या ते वाचक तयार होणार. तर त्या दृष्टिकोनात फंडू कट्टा सुरुवात केली. आणि फंडू कट्टामध्ये आपण काय केलं, एक फंडू नावाचं एक मॅगझिन तयार केलं. आणि त्या मासिकामध्ये आपण काही जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांचं जीवन चरित्र त्याच्यामध्ये केलं आणि ते आपण डिस्ट्रीब्यूट केलं. त्यामुळे खूप लोकांपर्यंत तो मासिक गेलं आणि मुलांनी ते वाचायला सुरुवात केली. आणि ते मुलं आज वाचायला लागलेत आणि ते आता काही वर्षांनी तेच मुलं आपलं वाचक होणार आहे. म्हणून हे दोन्ही आपलं फ्रेंड्स कट्टा आणि फंडू कट्टा या दोघांचं आपण नियमित आपण त्याचं तयार करत गेलो. आणि एक वेगळाच उपक्रम तुम्ही मध्ये घेतला होता की ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, तो म्हणजे बुकमार्क्सची स्पर्धा. म्हणजे हे आजपर्यंत कधी ऐकलं सुद्धा नव्हतं की बुकमार्क्सची सुद्धा स्पर्धा असू शकते. तर हा एक वेगळाच विचार तुमच्या मनात कसा आला आणि किती प्रतिसाद मिळाला त्याला? मला असं वाटतं हजारोच्या संख्येने बुकमार्क्स आले होते. तर बुकमार्कचे हे जे संकल्पना काय आहे की आज लोक पुस्तकं घेऊन जातात, पुस्तकं घेऊन गेल्यानंतर ते पानं दुमडतात. समजा आज आपण वाचत असतो, समजा बेल वाजली तर ते पुस्तकं पण ते लोक काय करतात, दुमडतात, पुस्तक तिथे ठेवतात किंवा त्याच्यामध्ये काही हातात जे काय मिळेल ते त्याच्यामध्ये टाकतात आणि ते तिथे ठेवून देतात. ते त्याच्याने काय होतं, पुस्तकं खराब होतात. तर ॲक्च्युली जेव्हा आपल्याला पुस्तकं ते जे काय पेजवरती जर आपलं परत जायचं असेल तर तिथे जर बुकमार्क ठेवलं ना तर ते पुस्तकं खराब होत नाहीत. तर हे विचार करून म्हटलं आपण एक बुकमार्कची स्पर्धा घेऊया. पण बरेच लोकांनी सांगितलं की किती प्रतिसाद मिळेल, किती येतील, 100-200 वगैरे येतील. म्हटलं नाही, आपण करून बघूया. आणि त्याचा आम्ही एवढं प्रचार आणि प्रसार केला बुकमार्कचा. आपल्याला डोंबिवलीच नव्हे, ठाणा डिस्ट्रिक्टच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे, भारत पण नव्हे, बाहेरच्या जगातनं सुद्धा बुकमार्क्स आले. तर आम्ही काय आपण कंडिशन टाकली होती की ते जे काय असतील ना ते तुमच्या नातेवाईक किंवा तुमच्या मित्रांच्या घरी पाठवा आणि ते इकडे घेऊन येतील आपल्या लायब्ररीमध्ये. तर त्याच्यावरून आम्हाला कळलं की सर्व बाहेरनं वगैरे आलेले आहेत आणि तब्बल
1300 बुकमार्क्स आले. बापरे. हा, तर ते एक आपण काय केलं की ते 1300 बुकमार्क आल्यानंतर तो एक चांगला मेसेज गेला मुलांमध्ये किंवा वाचकांमध्ये की आपल्याला यापुढे पुस्तक दुमडायचं नाहीये, आपल्याला बुकमार्क ठेवायचं आहे. आणि त्याचं काय केलं, आम्ही प्रदर्शन भरवलं. आणि जगामध्ये बुकमार्कचं प्रदर्शन कामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बुकमार्क्स यायला पाहिजे आणि प्रदर्शन भरवताना आपल्याला तेवढं सायझेबल हे पाहिजे. तर ते सुद्धा म्हणजे बुकमार्कचं एक्झिबिशन सुद्धा पहिल्यांदा पै फ्रेंड्स भरवलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. येस, नक्कीच. आणि केवळ बुकमार्क्सची स्पर्धा हीच एक पै फ्रेंड्स लायब्ररीनं आणलेली नवीन कल्पना नाहीये, तर अशा अनेक कल्पना डोंबिवलीमध्ये काय संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा राबवण्याचा मान हा पै फ्रेंड्स लायब्ररीला जातो. आणि त्यातला महत्वाचा सोहळा म्हणजे 10 दिवस, तब्बल 10 दिवस चालणारा पुस्तक आदान प्रदान सोहळा, ज्याची मी मगाशी सांगितलं की ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा झालेली आहे. तर हा आदान प्रदान सोहळा काय असतो तो रसिकांना एकदा सांगा. आदान प्रदान सोहळा जो आहे म्हणजे आपल्याकडे आज बरेच लोकांकडे खूप मोठा पुस्तकांचा साठा आहे, तर ते आपलं वाचून झालंय किंवा 2-2 कॉपीज आहेत त्याच्या. तर आम्ही असं आवाहन करतो की जे पुस्तकं वाचून झालेले आहेत किंवा डबल आहेत ते तुम्ही पुस्तकं घेऊन या. आम्ही ते काय करतो ते आपल्या प्रदर्शनामध्ये ठेवतो, आदान प्रदान प्रदर्शनामध्ये, आणि तिथे लोकांना आवाहन करतो की तुम्ही या आणि त्याच्यातली पुस्तकं बघा, चाळा आणि तुम्हाला तुम्ही जेवढे दिलेत, आता समजा 10 पुस्तकं दिलेत तर 10 पुस्तकं तुम्ही घेऊन जा आणि त्याच्या बदली तुम्ही ते 10 दिलेत त्याच्या बदली 10 घेऊन जा आणि तुमच्या आवडीचे. तर तो एक जो मोठा सोहळा आहे ते आपण 2017 साली सुरू केला. ऍक्च्युली त्याचं जे सुरुवात करताना खूप मोठे प्रॉब्लेम्स वगैरे होते की समजा इंग्लिश पुस्तकं आले तर जास्त काय करायचं, मराठी पुस्तकं आली तर काय करायचं, किंवा लहान मुलांची जास्त पुस्तकं आली तर काय करायचं. पण जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा डोंबिवलीतल्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि पै फ्रेंड्स आम्ही संयुक्त विद्यमाने केलं आणि तिथलं जे पटांगण आहे त्या पटांगणामध्ये पुस्तकं आम्ही सर्व मांडले आणि लोकांनी त्या वर्षी एवढा मोठा प्रचंड याच्यामध्ये सहकार्य केलं आणि एवढा मोठा पुस्तकांचा साठा आला की त्यामुळे काय झालं की ते पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन हे अख्ख्या भारतामध्ये पसरलं. आणि हेच जे पहिलं जे त्याचं आदान प्रदानचं पहिलं श्रेय जे आहे ते पै फ्रेंड्सला जातं. पण आपण श्रेय असं हे करत नाही, का माहिती का की आपलं एकच ध्येय आहे की पुस्तकं जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता ह्याच्यात काय झालं की बरेचसे दुर्मिळ पुस्तकं आली आणि बरेचसे लोकांना पाहिजे तशी पुस्तकं मिळाली आणि एकाच्या घरी जे काही पुस्तकं पडून आहेत ते दुसरं कोणाला तरी उपयोगी आली आणि त्यांच्याकडची पुस्तकं दुसऱ्या कोणाला तरी उपयोगी आली. म्हणजे हा पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनामधला एक चांगला आपण मुद्दा हो. तर त्याच्यामुळे पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन खूप हिट घेत. आणि हे बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही असा नियम नाही की मी जर 4 मराठी पुस्तकं आणली आहेत तर मला मराठीच घेऊन जावी लागतील. बरोबर, मी कुठल्याही भाषेतली 4 इतर पुस्तकं उचलू शकते. बरोबर आहे की नाही. आणि अशा निरनिराळ्या भाषांमधली पुस्तकं आली, लोकांनी चाळली, ते घेऊन गेले. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या 10 दिवसांमध्ये केवळ पुस्तकांचंच आदान प्रदान झालं नाही तर विचारांचं देखील झालं, कारण तिथल्या व्यासपीठावरती अनेक मोठमोठी मंडळी येऊन गेली. शिक्षण क्षेत्रातली असतील, राजकीय क्षेत्रातली असतील, अभिनय क्षेत्रातली असतील, आणि त्यामुळे त्यांच्याही मुलाखती झाल्या. पत्रकारांची एक मुलाखत मला असं वाटतं त्या सोहळ्यात झाली होती. तर असं विचारांचं आदान प्रदान सुद्धा या पुस्तक आदान प्रदान मध्ये होतं. यंदाच्या वर्षी 50,000 पुस्तकं वापरून भव्य असं राम मंदिर उभं करण्याचा मान सुद्धा पै फ्रेंड्स लायब्ररीला मिळाला. मला असं म्हणायचं की ही ना भव्यता दिसते किंवा एवढा मोठा सोहळा, एवढा मोठा आदान प्रदान हे लोकांपर्यंत पोहोचतं, पण काका त्याच्या मागे किती महिने त्याच्यासाठी कष्ट घ्यायला लागतात. हे आव्हान आहे. एवढं मोठं कार्य करणं हे एक आव्हान आहे, ज्याला प्रचंड मनुष्यबळ लागतं, प्रचंड आर्थिक बळ लागतं आणि खूप महिने आधीपासून ही प्रोसेस चालू होते, तेव्हा लोकांसमोर 10 दिवसात हे घडतं. तर हे आव्हान तुम्ही कसं पेलता आणि त्याच्यासाठी कोणाकोणाच्या मदतीचे हात तुमच्या अवतीभोवती असतात? पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन या वर्षीचं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालं. याचं कारण असं झालं की आपल्याला माहितीच आहे की ह्याला 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं रामलल्लाचं हे होणार होतं, प्राणप्रतिष्ठा होणार होती. तर ते आम्हाला कळलं ऑक्टोबरमध्ये. तर ऑक्टोबरमध्ये कळल्यानंतर आम्ही असा विचार केला की राम मंदिर आपण राम मंदिराची प्रतिकृती तयार करू आणि ते पुस्तकांची. आता हे जेव्हा मनात आलं त्याच्यानंतर त्याला खर्च खूप लागतो आणि ऑलरेडी आदान प्रदान ह्याला
तिथे आपल्याला मांडण्यासाठी ते डेकोरेशन, नंतर मंडपाचा खर्च, नंतर 10 दिवस आपण कार्यक्रम वगैरे करणारे ते लोक आपण घेऊन आणि त्यांचा खर्च, त्याच्यानंतर व्हॉलेंटियर्सचा खर्च, असं खूप मोठ्या प्रमाणात खर्च वगैरे होता. तर कॅल्क्युलेशन करून बघितलं तर म्हटलं हे आपल्या जमेल का नाही. असं का माहिती आहे का की जेव्हा आपण लोकांकडे जातो त्यातून काय प्रतिसाद मिळतो हे सांगता येत नाही. पण विचार केला नाही आपण करायचं. तर आपल्याबरोबर आहे ना की आज पै फ्रेंड्स एकटीच नाही, आपल्याबरोबर खूप मोठं एक हे आहे की एक आपलं जे डोंबिवली हो नाही, कल्याण डोंबिवली महानगरपालिका होतीच, तर आपल्याबरोबर आहे ना बरीच मंडळी होती आपल्याबरोबर. तर ते एक आपण कमिटी तयार केलं होतं की पुस्तक आदान प्रदानसाठी कमिटी. ते जवळपास 40 लोक होते. तर ते 40 लोकांनी प्रत्येकाने आपापलं एक काम उचललं त्याच्यामध्ये आणि प्रत्येकाने आपल्याला सहकार्य केलं. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की हे जे कमिटी मेंबर्स जर नसते तर आपल्याला खूप अवघड पडलं असते. त्या लोकांनी खूप हे केलं आणि नंतर आपल्याला मदतीसाठी बरेच लोक मदतीचा हात पुढे केलं आणि त्यांनी सर्व आपल्याला हे दिलं, आपल्याला अनुदान वगैरे केलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आपण हे सक्सेस करू शकलो. नाहीतर एवढा मोठा हे जे आहे पैशाचं जे हे आहे ते आपल्याला आपण करू शकलो नसतो. आणि बाकी तर व्हॉलेंटियर्स होते, पै फ्रेंड्सचे जे स्टाफ होते, या सर्वांनी मिळून ते राम मंदिर उभं केलं. आम्ही स्वतः तिथे उभं होतो आणि 62,500 पुस्तकांचं राम मंदिर तेव्हा आपण उभं केलं आणि ते बघण्यासाठी लाखो लोक आले. मला असं वाटतं काहीतरी या 10 दिवसामध्ये हे दिवसाचे जवळपास 40,000 लोक येत होते. 4-1 लाख लोकांनी येऊन ते राम मंदिर बघून गेलेले आहेत. हो, हा खूप मोठा रेकॉर्ड. म्हणजे लाखोंच्या संख्येने त्या प्रदर्शनामध्ये लोक या वेळेला तर नक्कीच येऊन गेले. आणि मला पुढचं असं विचारायचंय की ह्या पुस्तक आदान प्रदानच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठी आणि महत्वाची घटना घडली, ती म्हणजे भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट घडण्याचा प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आला, जो तुमच्यासाठी खूपच संस्मरणीय ठरलाय. तर त्या भेटीबद्दल थोडंसं सांगा. तर हे तुम्ही चांगला मुद्दा उचललाय. तर हे खरं म्हणजे कसं असतं की आज राष्ट्रपतीपर्यंत पोहोचणं हे खूप अवघड आहे. पण पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन हा जो सोहळा आहे तो एवढा मोठा आहे की आज पुस्तकांवरती एवढा मोठा सोहळा भारतात कोणी करत नाही. तर एवढा मोठा सोहळा असताना आपण उद्घाटनाला राष्ट्रपतींना का नाही बोलवायचं असं मनात विचार आला. आणि ठीक आहे म्हटलं आणि आपण त्यांना मेल केला की असं असं आपण, आणि आपल्याकडे आधीचे 4 वर्षाचा अनुभव होते आणि त्या अनुभवावर तेव्हा सुद्धा आपल्याकडे मोठमोठी व्यक्ती सर्व येऊन गेली होती. तर आपण राष्ट्रपती नाही करू आणि त्यांना मेल पाठवलं, त्याचं काय आन्सर आलं नाही. पण त्याच्यानंतर आम्ही इथले जे काय खासदार होते डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांना अप्रोच झालो आणि त्यांनी म्हटलं ठीक आहे आम्ही अपॉइंटमेंट घेतो. पण बरेच दिवस झाले होते, काय तिथनं काय आन्सर आला नव्हता. नंतर मला असं आठवतं की बरोबर गुरुवारचा दिवस होता आणि संध्याकाळी कॉल आला की आपल्याला अपॉइंटमेंट मिळालेली आहे आणि हा डिसेंबरचा महिना होता काहीतरी, आपल्याला राष्ट्रपतींचं हे मिळालं आहे, अपॉइंटमेंट मिळाली आहे आणि नेक्स्ट डे सकाळी आपल्याला निघायचं आहे आणि संध्याकाळी 2 वाजताची अपॉइंटमेंट आहे. झोप लागली नसेल ना? नाही, अजिबात नाही. मग तयारीला लागलो आणि माझ्याकडे काहीच नव्हतं, कपड्यांपासून सर्व. आता राष्ट्रपतींना भेटायला जायचं म्हटल्यानंतर आपल्याला सर्व तयारी करून जायला लागलं ना. मग त्यांना काय द्यायचं, मग त्यांच्यासाठी एक पुस्तक घेतलं मी. ओके, थम्स अँड वॉर्म्स असं काहीतरी एक पुस्तक होतं, ते बुकर प्राइज विनर होतं. ते घेऊन गेलो, ते घेतलं आणि सर्व तयारी केली जायचं. आणि फ्लाईटचं हे बुक करताना थोडंसं गडबड झाली की जेव्हा आम्ही सुरुवातीला बुक करायचं हे होतं ते सेकंड टाइम जेव्हा बुक केलं तेव्हा त्याचे 20 का 30 पटीने प्राईस वाढली आणि 4 तिकीट होतं. मी, दीपाली काळे, त्याच्यानंतर स्वतः श्रीकांत शिंदे सर आणि आपले हे प्रवीण दुधे आपल्या गणपती मंदिराचे. हो, तर आम्ही 4 लोक गेलो आणि गेल्यानंतर 2 वाजता त्यांची ॲक्च्युली अपॉइंटमेंट होती, ते थोडंसं पुढे गेले, म्हणजे 4 वाजता बोलवलं. मग आम्ही यांच्या डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या गाडीत तिथे गेल्यानंतर तिकडे आपल्याला ॲक्च्युली कसं असतं की आतमध्ये कोणाला सोडत नाही, पण त्यांनी आपल्याला आतपर्यंत सोडलं. का माहिती आहे का की आपल्याबरोबर होते म्हणून. ओके, त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तिथे काय करतात ते लोक ना, आपलं सर्व म्हणजे बेल्ट असेल किंवा वॉलेट असेल, मोबाईल असेल, ते सर्व काढून घेतात
आणि त्यांनी आपलं सर्व काढून घे, फक्त ते पुस्तक आणि जे काय नेलं होतं ते सुद्धा त्यांनी काढून घेतलं आणि आतमध्ये गेलो. त्याने एका रूममध्ये आपल्याला नेऊन बसवलं. जाताना खूप भव्य दिव्य दृश्य होतं. असं काय म्हणतात त्याला, अँटिक पीस वगैरे साईडला सर्व ठेवले होते आणि ते खूप असं त्याचं जे हे होतं खूप उंच होतं आणि मध्ये सर्व पॅरामिलिटरी फोर्सेस होते आणि त्याची हाईट वगैरे 6-6.5 फूटची होती. त्यांना बघूनच घाबरलं होतं. तिथे जाऊन एका रूममध्ये ठेवलं आम्हाला आणि बसवलं आणि तिथे आम्हाला नाश्ता वगैरे आला आणि मी शुगरचं हे घेत नाही, विदाऊट शुगर, आणि माझ्यासाठी त्यांनी विदाऊट शुगरचं चहा आणून दिला माझ्यासाठी आणि बाकीच्यांसाठी. आणि तिथे नाश्ता झाला आमचा. नाश्ता झाल्यानंतर एक माणूस आला, त्याने आम्हाला एक पोस्टर दाखवलं आणि त्या पोस्टरमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही कुठे बसणार आणि राष्ट्रपती कुठे बसणार आणि तुम्हाला कसं बसायचं, सर्व हे केलं आणि दुसऱ्या खोलीमध्ये हे केलं. त्याच्यानंतर तिकडे एक दुसरा माणूस आला, त्यांनी म्हटलं की तुम्हाला पाय सरळ ठेवायचे आहेत, हात क्रॉस करायचे नाही आहेत आणि तिथे त्यांचा नमस्कार पाया पडायचा नाही. ओके. आणि जेवढं शांत तुम्हाला कमी आवाजात तिथे बोलायचं आणि फोटो वगैरे तुम्ही काहीच काढू शकत नाही, जे काय असेल ते आमच्या बाजूने असेल. आम्ही तसं त्यांनी हे काढूनच घेतलं होतं. बरेच इथपासून सर्व प्रोटोकॉल असतात. हां. तर तिकडे आम्ही मग त्यांनी आम्हाला बोलवलं. जेव्हा दरवाजा उघडला तर माझ्या डोळ्यात असं पाणी आलं. समोर त्या उभे होत्या, त्यांचं ते पांढरा ड्रेस होता, साडी वगैरे होते आणि त्यांनी आम्हाला नमस्कार केला. त्यांनी नमस्कार केला तर आम्ही पण नमस्कार केला आणि आधीच सांगितल्यामुळे आम्ही त्यांच्या पाया पडायला वगैरे गेलो नाही. त्यांना तसं जे खुर्ची जे ठेवले होते, मी कुठे बसायचं सर्व ते आधीच ठरलं होतं, तसं आम्ही बसलो. बसल्यानंतर लगेच ते सुरुवात झाली आणि यांचं डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं आणि ते बोलत होते काय ते. त्याच्यानंतर गणपती मंदिरचं त्यांनी सांगितलं. नंतर मला चान्स मिळाला आणि मग मी सर्व सांगायला सुरुवात केली, आपली लायब्ररी कशी आहे, काय आहे, पुस्तक आदान प्रदान म्हणजे काय, आम्ही काय काय करतो. ते खूप खुश झाले. काय माहिती का, मी त्यांचं ऐकलं होतं की त्यांना पुस्तकाबद्दल खूप माहिती आहे आणि त्या पुस्तकाबद्दल त्यांनी जेवढं स्ट्रगल केलं ना, 5-5, 6-6 किलोमीटर लांब असं ते ह्याला गेले होते, पुस्तक आणण्यासाठी चालत गेले होते. तर ते सर्व मला त्यांचं बॅकग्राऊंड माहिती होतं. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की आदान प्रदान काय आहे, सर्व सांगितलं. त्याच्यानंतर त्यांचं वर्ड माझ्या अजूनही कानात आहे. ते बोले, मुझे आने में खुशी होगी मगर मेरा कार्यक्रम जो है सब ये लोग फिक्स करते हैं, तो इनके ऊपर मैं निर्भर हूँ, असं सांगितलं. आणि आम्ही निघालो तिकडनं. निघाल्यानंतर ते जे काय हे आहे म्हणजे राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना भेटणं, हे मला असं वाटतं मला भाग्य मिळालं. त्यामुळे मी खरंच हे आहे ऋणी आहे. पण हे सर्व झालं फक्त आदान प्रदान प्रदर्शन. काही मिनिटांचीच ती भेट होती, पण ती आयुष्यभर तुमच्या लक्षात राहण्यासारखी होती. हे तुमच्या आयुष्यातली एक खूप मोठी घटना. आणि आदान प्रदान बरोबरच आता आपण पुढचा एक असा मोठा सोहळा जो पै फ्रेंड्स लायब्ररीनं सुरू केला, मला असं वाटतं भारतात पहिल्यांदा, तो म्हणजे बुक स्ट्रीट. तर ही कल्पना कशी आली आणि डोंबिवलीतला जो सगळ्यात प्रसिद्ध असलेला फडके रोड, त्याच्यावरती लाखो पुस्तकं मांडायची. खरं तर इतका गजबजलेला रोड असतो तो, लोक सतत येत जात असतात, कितीतरी दुकानं आहेत, ट्रॅफिक असतं, त्याच्यामध्ये आपण असं काहीतरी करावं, लाखो पुस्तकं तिथे मांडावीत. ही मनातच कल्पना कशी आली आणि गेली 2 वर्ष आपण ते अगदी अशाचरीत्या करताय, त्याच्याबद्दल थोडासा सांगा. बुक स्ट्रीट बद्दल सांगायचं झालं तर ह्याची जी कल्पना आहे ते गेल्या वर्षी 2022-23ला. तर काय झालं की पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन संपलं होतं आणि आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांची संख्या होती. तर या पुस्तकांचं जर आपण वापर केला नाही तर डायरेक्ट अजून पुढच्या वर्षी तर त्याचा काहीतरी वापर करूया असं विचारत होता मनात. तर म्हटलं आपण काहीतरी वेगळं करूया आणि असे लोकांना जे आहेत ना पुस्तकं जर आपण दिलं तर ते वाचायला सुरुवात करतील आणि एक खूप मोठा वाचक वर्ग तयार होईल. तर मग ते काय करायचं, तो विचारला की आपण फडके रोडवरती काहीतरी करूया. आणि ठीक आहे, तर आता डोंबिवलीतला फडके रोड म्हणजे खूप म्हणजे तिथे व्हेकल्स वगैरे खूप असतात. ते नेहमीचे ते जो रोड आहे तो गजबजलेला असतो आणि फुल त्याच्यामध्ये ट्रॅफिक असतं. तरी पण असा विचार केला की आपण KDMC नंतर वाहतूक पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तो रोड एक दिवशी आपण ते बंद करूया आणि तिथे आपण पुस्तकं मांडून लोकांना आवाहन करूया की या तुम्ही पुस्तकं बघा आणि पुस्तकं चाळा आणि त्याच्यातले एक पुस्तक तुम्ही घेऊन जा फ्रीमध्ये, असा विचार केला. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नंतर पोलीस विभाग, नंतर वाहतूक विभाग ह्यांना सर्व मी कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी म्हटलं चांगली कल्पना आहे, करा तुम्ही. तर म्हटलं तुमचं हे पाहिजे काय माहिती का, ते रस्ता बंद करणं आपल्या ह्याच्यातनं नाही आहे.
आणि तो पण एवढा मोठा, आपला कुठल्याही आणि राजकीय पक्षाचं कोणाचंच हे घेतलं नव्हतं, सपोर्ट घेतला नव्हता. तर ठीक आहे, ठरलं. आता ठरल्यानंतर मग त्याच्या कामाला लागलं पाहिजे, ती पुस्तकं तयार करायला पाहिजे. त्याच्यानंतर बुक स्ट्रीटचा एक लोगो तयार केला आणि ते जेवढी पुस्तकं आपण लाखभर पुस्तकं ठेवणार होतं त्याला सर्व लावलं. आणि काय केलं की आदल्या दिवशी म्हणजे गेल्या वर्षी काय झालं की 23 तारखेला वर्ल्ड बुक डे होता, जागतिक पुस्तक दिन होतं. त्याच्या आदल्या दिवशी शनिवारी आम्ही असं केलं की ती पुस्तकं सर्व रस्त्यावरती मांडायचं असं विचार झाला. तर आपल्याकडे जे काही कर्मचारी आहेत, ते सहकारी जे आहेत, तर त्यांच्यामध्ये एवढं पुस्तक लावणं त्यांची क्षमता नाही आणि ते होऊच शकत नाही, कारण तो 300 मीटरचा रस्ता आहे. तर आम्ही काही लोकांना आवाहन केलं, तर तरी पण 30-40 लोकच आले. तर त्या दिवशी खूप टेन्शन होतं हां, की हे कसं होईल म्हणून. पण जेव्हा आम्ही रात्री 10:30-11ला तो रोड ब्लॉक करून तिथे कार्पेट टाकलं, तर ही एवढी मोठी गर्दी आली. मला म्हणजे मी विचार पण करू शकत नव्हतो. 350-400 लोक उतरले होते आणि ते लावण्यासाठी. हो, त्याच्यात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लेडीज म्हणा, जेंट्स म्हणा, सर्व ह्याचे शाळेची मुलं होती, भरपूर मुलं होती. आणि त्यांच्यामुळे ते 2 तासात तेवढी पुस्तकं लावतं. काय माहिती, आम्हाला रस्ता जो मिळाला तो 11:30-12ला. त्याच्यानंतर ते कार्पेट टाकलं होतं आणि आपल्याला 4पर्यंत ते कुठल्याही परिस्थिती रेडी करायचं होतं. आणि पुस्तक लावल्यानंतर आपल्याला 4पर्यंत हे मिळालं, टाईम मिळालं, लावलं आणि 4:30 वाजताच लोकांची गर्दी झाली आणि 4:30 वाजल्यापासून लाईन लावली लोकांनी आणि जवळपास 6100 लोकांनी त्यावर्षी व्हिजिट केलं. तीच संकल्पना यावर्षीसुद्धा राबवली. यावर्षीसुद्धा गेल्या वर्षीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आणि जवळपास 8000 लोकांनी त्या बुक स्ट्रीटला व्हिजिट केलं. म्हणजे पहाटे 4:30 वाजल्यापासून लोक लाईनमध्ये उभे होते पुस्तकं घ्यायला आणि पुस्तकं चाळायला. येस. आणि ही मुळात केवढी मोठी संकल्पना आहे. मला वाटतं त्यालाही लाखभर लोकांनी भेट दिली असेल ना. नाही, 8000 लोकांनी. तरी 8000 म्हणजे खूप संख्या झाली. आणि त्या प्रत्येकाला एक पुस्तक तुम्ही मोफत दिलं. तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती एक पुस्तक मोफत घेऊन गेली. म्हणजे आज वाचन संस्कृती रुजवण्यासाठी, वाढवण्यासाठी इतक्या मोठ्या स्तरावरती जाऊन प्रयत्न, मला असं वाटतं पै फ्रेंड्स लायब्ररीपेक्षा दुसरी कुठली संस्था असेल असं मला वाटत नाही, की इतक्या मनापासून, इतक्या कळकळीनं या माणसांना असं वाटतंय की लोकांनी पुस्तकं वाचावी. मला असं वाटतंय अजून एक गोष्ट जी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये गेलेली आहे ती म्हणजे एका दिवसात जास्तीत जास्त सभासद नोंदणी तुम्ही केलेली आहे. तो कोणता दिवस आणि किती नोंदणी झाली त्या दिवशी? मी ह्याच्यावरती म्हणजे इंटरनेटवरती शोधत होतो की कुठल्याही वाचना जगभरातल्या कुठल्याही वाचनालयामध्ये एका दिवसात किती सभासद झाले असतील. तर मला तसं काय सापडलं नाही. म्हटलं आपण करूया. आणि डोंबिवलीत ते शक्य आहे. डोंबिवलीत वाचक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि सप्टेंबरलाच याच्यामध्ये सुरुवात केली की आपल्याला एका दिवसामध्ये रेकॉर्ड करायचा आहे आणि निवडला 1 जानेवारी. कोणतं साल होतं ते? तो 2015. हो. सप्टेंबरपासून नगरसेवक, त्याच्यानंतर शाळा, कॉलेज, संस्था, नंतर असे वेगवेगळ्या लोकांना भेटलो आणि जे डोंबिवलीचे प्रतिष्ठित व्यक्ती, सर्वांना माझी संकल्पना मांडली की आम्हाला असं असं करायचं आहे. तेव्हा आमचा फुल सपोर्ट आहे. तर हे करत असताना काही प्रॉब्लेम्स होते, पण आम्ही काय केलं की लिम्का बुकवाल्यांना बोलवलं आणि त्यांना ही संकल्पना मांडली. ते बोलले की आम्हाला हे सर्व डिटेल्स लागणार आहे आणि त्याची सर्व तयारी केली. आणि हे बघा की 1 जानेवारी म्हणजे 31 तारखेचा हँगओव्हर असणार आणि 1 जानेवारी म्हटल्यानंतर लोक लवकर उठत नाही. ओके. आणि तो पण वर्किंग डेज होता. मला वाटतं काहीतरी सोमवारचा दिवस होता, असं काय सुट्टीचा दिवस नव्हता, काय नव्हतं. आणि 1 जानेवारी त्याच्यावरती. तर म्हटलं ना आपल्याला करायचं आहे. आणि हळूहळू म्हटलं तुमच्यासाठी पण मोठं आव्हानच होतं ते. येस. हो. तर दुपारपर्यंत फक्त 300-350 लोक जॉईन झाले होते. म्हटलं थोडंसं दडपण आलं, पण नाही, बघूया संध्याकाळच्या रात्रपर्यंत होतं. रात्री 10 वाजता सर्व जेवढे डोंबिवलीतली शाखा सर्व मिळून 1021 सभासदांनी नाव नोंदवलं आणि नवीन त्यांना कुठले डिस्काउंट नव्हतं, काय नव्हतं. फुल पेमेंट करूनच त्यांना जॉईन करायचं होतं आणि 1021 नोंदवलं. आणि थेट ह्याचं जे हे आहे ते रेकॉर्ड जो आहे तो थेट लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवला गेला. म्हणजे एका दिवसात 1021 सभासद फ्रेंड्स लायब्ररी त्यांनी जॉईन केली. आणि आजही मला वाटतं ते सगळेजण त्याचा लाभ घेतच असतात. किती छान. म्हणजे मुळात अशा इनोव्हेटिव्ह आयडिया ह्या माणसाच्या डोक्यात येतात आणि त्या डोक्यात आल्यानंतर हा माणूस स्वस्थ बसत नाही. त्या यशस्वीपणे कशा पार पाडल्या जातील त्याच्यासाठी कुठल्याही थरापर्यंत जाऊन कसेही कष्ट घेण्याची या माणसाची तयारी आहे. मला पैका याबद्दल तुम्हाला अक्षरशः दंडवत घालावं असं वाटतं की मुळात हे मनात येणं सोपं नाही. मनोरथ रचणारे खूप असतात,
पण त्याच्यासाठी कष्ट घेऊन ते प्रयत्न करून ते मूर्त रूपात आणणं हा एक खरा मोठा अवघड भाग असतो जो तुम्ही कायम करत आलेला आहात. पण ह्याच्यामध्ये एक थोडासा असा ट्विस्ट आहे की तरुण मुलं वाचत नाहीत. आजच्या डिजिटल युगामध्ये जेव्हा स्टोरी टेल सारखे ऍप आहेत, किंडल सारख्या गोष्टी मुलांच्या हातात आहेत, त्याच्यामध्ये तर पुस्तकं म्हणजे ज्याला आपण हार्ड कॉपी म्हणतो ती तर कुठेतरी मागेच पडत चाललेली आहे. तरुण वर्ग हा पुस्तकांकडे पाठ फिरवत आहे. या अशा वातावरणामध्ये तुम्ही ही आशेची ज्योत कशी तेवत ठेवली आहे अजून? आता बरेच लोक म्हणतात की वाचन कमी झालंय, पण तुम्ही जसं म्हटलं की आज वाचन कमी झालेलं नाही, पण माध्यम बदललं. म्हणजे फक्त पुस्तकं असं नाही. आज ते तुम्ही जसं म्हटलं किंडलमध्ये वाचतात, त्याच्यात फेसबुकवर वाचतात, व्हॉट्सअपवर वाचतात आणि असे डिजिटल भरपूर माध्यम आहेत ज्याच्यात लोक वाचतात. पण माझं एकच हे आहे की पुस्तकं जे वाचतो ना आपण, तर पुस्तक वाचत असताना ते एखादा लेखक आणि एखाद्या प्रकाशकांनी ते सर्व प्रिंट केलं असतं, त्याच्यात तुम्ही काही बदल करू शकत नाही. बरोबर. आता तेच जर तुम्ही डिजिटल म्हटलं त्याच्यात कोणी जाऊन काही बदल करू शकतो आणि तिथे काही टाकू शकतो. आणि दुसरं आपलं जे आपण जेव्हा ते बाकीच्या माध्यमातून वाचत असतो आपलं मन कुठेतरी विचलित होतं आणि आपण दुसऱ्या याच्याकडे वळतो. पण इथे तसं नाही. जेव्हा तुम्ही हातात पुस्तक घेतलं आणि पुस्तक आहे ना तुम्ही कुठेही घेऊन जा, कधीही वाचा, कसंही हे असतं. आणि पुस्तकातनं तुम्हाला जे काय ज्ञान मिळणार आहे ना ते 100% त्या लेखकाचं श्रेय असतं. कारण ते तो एवढं परिश्रम करून एवढं सर्व विचार करून जेव्हा तो पुस्तक लिहितो तेव्हा कुठेतरी ते एक चांगलं एक पुस्तक तयार होतं. तर ते लोकांनी वाचावं. तर त्याच्यात कसं असतं की आज फक्त ज्ञान असं काय नाही, त्याच्यातनं मनोरंजन पण होतं, त्याच्यातनं भरपूर काय आपल्याला मिळतं. समजलं ना. तर आता पुस्तक पै फ्रेंडचं म्हणजे का असं धरून ठेवलेलं आहे की पुस्तकाशिवाय दुसरं काहीच नाही. ओके, तुम्ही कुठल्याही ह्याच्यात किंडलमधनं वाचा किंवा काही वाचा, त्याला काही लिमिटेशन्स आहेत, पण पुस्तकांना लिमिटेशन्स नाही. ओके. आणि आपण म्हणतो ना की समजा बाकीच्यांनी सर्व आज लायब्ररीज बरेचसे सर्व बंद झालेत, पण आपली लायब्ररी सुरू आहे. का माहिती आहे का की आमचं एकच म्हणजे पै फ्रेंडचं एकच हे ध्येय आहे की आपल्याला ही पुस्तकं लोकांपर्यंत पोचवायची आहेत आणि पुस्तकं त्यांनी वाचली पाहिजे, म्हणून आपण आज टिकून आहोत. बरोबर. आणि जसं काका म्हणाले की ती विश्वासार्हता जी असते, जी पुस्तकं म्हणजे हार्ड कॉपी मध्ये असते, कारण त्यातला शब्द हा खरोखरीच त्या लेखकानं लिहिलेला असतो, त्या कवीनं लिहिलेला असतो आणि म्हणून ती विश्वासार्हता जपली जाते. जसं काका म्हणाले की डिजिटल क्षेत्रामध्ये कोणी कधी कसंही जाऊन ते एडिटिंग करेन आपल्याला कळणार सुद्धा नाही. त्यामुळे आणि काका अजून एक छान गोष्ट म्हणजे ना की पुस्तक हातात घेतल्यानंतर ते उघडल्यानंतर त्याचा येणारा जो सुगंध आहे, तो सुगंध आपल्याला डिजिटल क्षेत्रात कुठेही मिळणार नाही. आणि तो मला असं वाटतं की माझ्या पिढी काय, माझ्या नंतरच्या पिढ्या सुद्धा किंवा आत्ताचा जो तरुण वर्ग आपण म्हणतोय ते सुद्धा ही गोष्ट मान्य करतील की पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो आनंद आहे तो किंडल वरती पानं उलटताना तो येत नाही. आणि त्यामुळे पुस्तकाला पर्याय नाही, वाचनाला पर्याय नाही. हे जे तुमचं ब्रीद आहे किंवा ज्याच्या जोरावर तुम्ही आज पुढे चाललेला आहात, ज्या विश्वासावरती, ते खरंच आहे. आपल्याला थोडंसं आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की एवढी लाखो पुस्तकं वेगवेगळ्या शाखांमध्ये किंवा पुस्तक आदान प्रदान किंवा बुक स्ट्रीट सारख्या उपक्रमांमध्ये ती पुस्तकं सांभाळणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. आज हा पॉडकास्ट कदाचित अनेक वाचनालयाचे संचालक बघतील, तिथले मॅनेजर बघत असतील, तर पुस्तकं कशा पद्धतीनं साठवावी किंवा कशा पद्धतीनं ती आपल्या लायब्ररीत मांडली गेली पाहिजे, त्यांची काळजी कशी घेतली गेली पाहिजे. कारण तीही डॅमेज होण्याचा संभव असतो. एखादं पुस्तक कदाचित अनेक वर्ष कोणी तिकडनं काढत सुद्धा नाही, तर ते पुस्तक ठेवून ठेवून सुद्धा खराब होतं. तर अशा वेळेला पुस्तकं कशी जपली पाहिजेत लायब्ररीमध्ये? हां, तर त्याचं परफेक्ट आन्सर देतो. माझा पहिला प्रश्न जो सर्व जेवढे वाचनालय आहेत त्यांना असतो की तुम्ही बंद कपाटात का ठेवता पुस्तकं? अच्छा. बंद कपाटात कधीच ठेवू नये. तुम्ही जर पै फ्रेंड्सच्या कुठल्याही शाखामध्ये गेलात ना तिथे कुठेही बंद कपाटं नाही आहेत, सर्व उघडे आहेत. अच्छा. ओके. आता ते उघडे असल्यामुळे त्यांना हवा मिळते. हवा मिळाल्यामुळे ना तर ते जे वाळवी किंवा बाकीचं जे होण्याचं प्रमाण आहे ना असतो, पण तो खूप कमी होतो. तर एक 2% किंवा 3% होतो. आता हे एक झालं कारण. त्याच्यानंतर आपल्याकडे कर्मचारी वर्ग खूप आहे, तर त्यांना माझं नेहमीचं म्हणणं असतं की दररोज एक रॅक रिकामं करा आणि ते पुस्तकं क्लीन करा आणि ते तुम्ही लावा. ओके. तुम्ही जर आपल्या लायब्ररीमध्ये येऊन बघितलं असेल तर प्रत्येक पुस्तकाला ना आपण बाइंडिंग केलं असतं प्लास्टिक कव्हर लावून. ओके. आता हे प्लास्टिक का मी हे करतो की प्लास्टिकमुळेच ते टिकू शकतं.
त्याला आता इलाज नाही, हो, प्लास्टिक वापरू नका असं म्हणतायत, पण पुस्तकांना ते एक अपवाद आहे. ओके, आणि त्याला व्यवस्थित बांधणी पण केलेली असते. तर हे जे पुस्तक जेव्हा आपण ते क्लीन वगैरे करतो तेव्हा वाळवी किंवा बाकीचं काही हे होण्याचं हे खूप कमी असतं, प्रमाण जो असतो तो खूप कमी असतो. ओके, त्याच्यानंतर समजा कुठे वाळवी लागली किंवा काही डॅमेज झालं, त्याचं आम्ही लगेच ते हे काढतो आणि त्याचं औषध असतं ते मारतो. आणि जर जास्त जर वाटलं आपल्याला की इथे पुस्तकं डॅमेज होत आहेत, ती पुस्तक काढायची आणि थोडंसं उन्हात ठेवायची. आणि त्याला आपलं जे आपण टॅल्कम पावडर वगैरे वापरतो ना, तो पावडर त्याच्यावरती टाकायचा. आता ते दुर्गंध जे असतं त्या पुस्तकाचं हे जे ते कमी होतं आणि ते पुस्तक आपण आतमध्ये लावू शकतो. मगाशी तुम्ही एकदा उल्लेख केला बघा की लायब्ररीच्या आत गेल्यानंतर तो जो पुस्तकांचा जो सुगंध असतो ना, तो जसं पावसाळा सुरुवात झाला, पहिला पावसाचा जे सुगंध येतो बघा, तर तोच अनुभव जेव्हा खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी, खूप वर्षांनी जेव्हा एखादा माणूस ग्रंथालयात जातो, वाचनालयात, तेव्हा तो फील होतो आणि तो खरंच तो जो आनंद आहे तो वेगळाच. काका, एवढ्या सगळ्या पुस्तकांच्या सानिध्यामध्ये तुम्ही कायम असता, तर एक प्रश्न असा आहे की तुमची स्वतःची आवडती पुस्तकं कोणती, किंवा ज्या पुस्तकांनी तुम्हाला आयुष्यात प्रेरणा दिली आहे अशी पुस्तकं कोणती आहेत? मी जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा सांगितलं की बाबुराव अर्नाळकर, तिकडनं सुरुवात झाली आपल्या लायब्ररीची, बरोबर. त्याचे जे हे आहेत ना, काळापहाड, झुंजार वगैरे, त्याचे जे कॅरेक्टर आहे ना ते वेगळेच होते. ओके, एक हिरो असतो, एक हिरोईन असते आणि ते मारामारी वगैरे वगैरे, ते धमाल असते. ते तेव्हाच, हां, ते तेव्हाच करेक्ट, त्यांची ते प्रेरणा घेऊन मी याची सुरुवात केली, ते झालं. त्याच्यानंतर ना काही याच्यानंतर माहिती असेल की विठ्ठल कामत यांचं इडली, ऑर्किड आणि मी हे एक त्यांचं चरित्र आलं होतं. ते चरित्र मला एवढं भावलं ना, ती खूप मोठी हे म्हणजे ते तिथून आपण प्रेरणा घेऊ शकतो. म्हणजे त्या माणसाने कसं काय त्यांचं हे सर्व उभं केलं, साम्राज्य उभं केलं, आणि ते कसं काय त्यांना ते जमलं वगैरे वगैरे, ते काय. तर हे तर आहेतच. आणि अजूनही काही इंग्लिश पुस्तके, यू इंक म्हणून आहे, क्वेश्चन आर द आन्सर म्हणून आहे, पॅराबल ऑफ पाईपलाईन म्हणून आहे, अशी जी पुस्तकं आहेत तीही थोडंसं मोटिवेशनल पुस्तकं आहेत. तर ह्याच्यामधनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आणि हे जे आहेत ते मी जेवढे सांगितलं हे माझी प्रेरणा आहे. आणि एक किस्सा मला वाटतं एक महाश्वेता या पुस्तकासंदर्भात झाला होता. सुधा मूर्तींचं पुस्तक वाचत असताना काय गंमत झाली होती? येस. ॲक्च्युली काय होतं की मी पुस्तक आणायला मी स्वतः तेव्हा CSTला जायचो, म्हणजे तेव्हाचं VT स्टेशन. तर तिकडे मी पुस्तकं, मासिक वगैरे घ्यायचो आणि ट्रेनमध्ये, आता ते CST म्हणजे कसं की तिथूनच सुरुवात होते ना, तर तिथे विंडो सीट मिळते आपल्याला. तर मध्ये काय झालं की मार्केटमधनं पुस्तक घेतलं मी आणि त्याच्यातलं एक पुस्तक काढलं आणि ते सुधा मूर्तींचं महाश्वेता पुस्तक होतं. ते पुस्तक मला एवढं आवडलं ना, त्याचे जे चित्रीकरण केलं होतं, अरे सुंदर होतं ते. त्याच्यावरचं जे चित्र होतं त्याच्यावरती ते पुस्तक होतं. तर ते वाचत वाचत आलो आणि मला डोंबिवली कधी गेली कळलंच नाही. नशीब की ते कल्याण गाडी होती, नाही तर अजून पुढे गेलो असतो, कल्याणला उतरलो. हां, तर सरळ गेलो असतो पुढे. तर हे एक तो एक किस्सा आहे की मला पण म्हणजे माहीत नव्हतं की बाबा त्या पुस्तकात एवढं मी गुंतलो होतो. आणि बरेचसे लोक असे आहेत असं म्हणणार की एवढं ते पुस्तक एकदा हातात, चांगलं पुस्तक एकदा हातात, जसं एखादं काय म्हणतो त्याला, पाऊस पडतोय, ऑफिसचं आपण कप्प आपल्या हातात घेतलंय आणि पुस्तक आपण वाचतोय, तर ते आजूबाजूला काय होतं आपल्याला काहीच कळत नाही, असं आहे. तर तो म्हणजे हा एक चांगला माझा अनुभव होता. म्हणजे पुस्तकं आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातात, एका वेगळ्या जगाची सफर घडवतात, असं जे म्हणतात ते खरं आहे. आणि मला असं वाटतं की वाचन प्रेमी असलेल्या प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी आलेला हा अनुभव आहे की मी वाचनामध्ये इतका गुंगून गेलो, किंवा मी वाचनात इतकी समरस झाले होते की आजूबाजूला काय चाललंय पत्ताच नाही. म्हणजे तुमच्या बाबतीत की तुम्ही ट्रेनमधनं पुढे गेला, कोणीतरी असेल की जे पुस्तक वाचत बसलं, आतमध्ये दूध उतू गेलं, कळलंच नाही. कारण पुस्तकं आपल्याला बांधून ठेवतात. ती क्षमता पुस्तकांमध्ये आहे, ते सामर्थ्य पुस्तकामध्ये आहे. एका वेगळ्या दुनियेमध्ये आपलं बोट धरून ती दुनिया फिरवून आणण्याचं सामर्थ्य हे पुस्तकामध्ये आहे. आणि चांगली पुस्तकं वाचल्यानंतर माणसाचं व्यक्तिमत्व चांगलं घडायला मदत होते, हे जे म्हणतात त्याच्यात एक शब्दही चुकीचा नाही. आणि हेच अनुभव गेली अनेक वर्ष पै फ्रेंड्स लायब्ररी आपल्याला देत आहे. आणि मला असं वाटतं याच्या पुढेही तो अनुभव आपल्याला देत राहील. या निमित्तानं आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळताना मला असं विचारायचंय काका की डोंबिवलीतल्या काय, किंवा सगळ्याच वाचन प्रेमींसाठी, वाचन रसिकांसाठी तुम्हाला काय संदेश द्यायला आवडेल? माझी सर्व वाचकांना विनंती आहे की त्यांनी महिन्यातनं एखादं पुस्तक तरी वाचावं.
तर वाचनामुळे जे काय बदल घडतो ते आपल्या समोर आहे. बरेचसे जे आज नेते आहेत किंवा होऊन गेलेले आहेत त्यांचं फक्त वाचन अफाट होतं म्हणून ते सर्व एवढं करू शकले. तर प्रत्येकाने महिन्यात कमीत कमी एक पुस्तक वाचावं किंवा जवळपासच्या पुस्तकाच्या दुकानाला भेट द्यावी किंवा तिथल्या जवळपासच्या वाचनालयाला भेट द्यावी ही माझी सर्वांना कळकळीने विनंती आहे. धन्यवाद काका. रसिक हो, जसा पंढरपूरला भक्तांच्या मेळ्यामध्ये कटीवरी हात विटेवरी पाय ठेवून तो पांडुरंग खंबीरपणे गेली 28 युग उभा आहे, तसं डोंबिवलीमध्ये पुस्तकांच्या मेळ्यामध्ये खंबीरपणे उभा असलेला हा भक्त पुंडलिक, ज्यांनी पुस्तक पंढरी अशी डोंबिवलीची ओळख करून दिलेली आहे आणि आपण सगळे वारकरी म्हणून त्या पुस्तक पंढरीमध्ये त्या पुस्तकांचा लाभ घ्यावा अशी त्याची कळकळीची इच्छा आहे. आणि या भक्त पुंडलिकाच्या या आवाहनाला आपण सगळेजण प्रतिसाद देऊ याची मला खात्री आहे. काका, तुम्ही आज वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी इथे हजर राहिलात, इतक्या छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. आणि वेद कडून एक छोटीशी भेटवस्तू तुम्हाला द्यायची आहे. मानसी केतकर यांच्या मॉम्स क्रिएशन कडून या 2 भेटवस्तू आहेत. रसिक हो, काकांना वाचनाबरोबर आणि पुस्तकाबरोबर मस्त मस्त पदार्थ खायची सुद्धा आवड आहे हे मला अगदी माहिती आहे, आणि म्हणून हे आंबोळी पीठ आणि भाजणी थालीपीठ हे तुम्हाला देतोय. येस, धन्यवाद वेद आणि धन्यवाद मॉम्स क्रिएशन. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांना पोचवा. आणि वेद भेट या पॉडकास्ट मधनं आपण अजून वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्तींना आपण इथे घेऊन येणार आहोत, त्यांच्याशी विचारांचा आदान प्रदान करणार आहोत. आणि त्यासाठी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखतींसाठी तयार राहा. धन्यवाद.